नमस्कार मंडळी, राम राम. तर आज पूर्ण फॅमिली जात आहे नगारा भवन पाहण्यासाठी पोहरा देवीला. तर सकाळच्या 4ला उठून सगळ्यांनी तयार होऊन आता निघत आहे पोहरा देवीला जाण्यासाठी. आणि मी आणि चिकलूच राहिलो होतो घरी, बाकी पूर्ण फॅमिली गेली होती. तर पाहू शकता तुम्ही पोहरा देवीचा नगारा भवन किती छान आहे. खूप छान छान सुंदर प्रतिमा आहे. नगारा भवन मध्ये पूर्ण बंजारा कल्चरची पूर्ण हिस्ट्री आहे. पोहरा देवीला बंजारा समाजाची काशी म्हणतात. तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण पहिल्याच्या काळातले लोक कसं राहत होते, ते कसं काम करत होते शेतामध्ये, काय नाही, आणि कोणतं सण आम्ही कसं सेलिब्रेशन करतो. आम्ही होळी सण हा सगळ्यात मोठा सण असतो आमच्यामध्ये. आणि लग्न वगैरे पण आम्ही कसं करतो काय नाही, याच्या पण खूप छान छान प्रतिमा आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही संत सेवालाल महाराज, रामराव महाराज, वसंतराव नाईक यांच्या पण खूप सुंदर सुंदर प्रतिमा आहेत. बंजारा समाजाचं पूर्ण इतिहास आहे नगारा भवनमध्ये. तर याला बंजारा विरासत म्हणतात. खूप छान हा विरासत आहे. आणि बाहेरच एक छान सेवालाल महाराजाचा पण पुतळा आहे. याचं फुल डिटेल ब्लॉग पण मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे. पूर्ण नगारा भवन कसं आहे काय नाही, तर नक्की जाऊन पहा फ्रेंड. मग आलो संध्याकाळी, पूर्ण फॅमिली आली घरी. आलं की पहिले स्वयंपाकालाच लागलो आम्ही. रविवारचं म्हणलं तर आज नॉनव्हेज होतं. तर 2 मावशी भार चुलीवर भाकरी बनवत आहे आणि मोठी मावशी ते फिश फ्राय बनवत आहे. तर आजचं स्पेशल होतं फिश फ्राय, मटन, चिकन, भाकरी, पोळी, भात. मस्त असा जेवण होतं आमचं. सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं. चला मंडळी, या ब्लॉगला इथे एंड करत आहे. लाईक करा, शेअर करा, बाय.